ठाकरे बंधू उद्या युतीची अधिकृत घोषणा करणार का असा सवाल उपस्थित होतोय। युतीच्या घोषणेकरता 9 आकड्यांचा मुहूर्त गाठला जाण्याची चर्चा आहे। आकड्याचा मुहूर्त युतीची घोषणा होऊ शकते असं म्हटलं जात आहे। उद्या 18 डिसेंबर आहे। 8 + 1 = 9, त्यामुळे 9चा मुहूर्त गाठला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, ठाकरे बंधू प्रचाराची एकत्रित सांगता सभा घेतील अशी एकीकडे चर्चा होतीये। जे जे मनात लोकांच्या आहेत तेच होईल असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात। पण जरी विरोधी वाकावर बसत असले, सत्ताधारी असले प्रताप सरनाईक, तरी प्रताप सरनाईक यांचं म्हणणं आणि त्या म्हणण्यातलं तथ्य फार महत्त्वाचं आहे की सातत्यानं जे म्हटलं जात होतं आम्ही एकत्र येणार एकत्र येण्याकरता आता मुहूर्त का पाहावा लागतोय, का लवकर या सगळ्या घडामोडी घडत नाहीयेत, कुठं अडतंय? लागवी निश्चित ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा ही गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। एकत्र आल्यानंतर युती कधी जाहीर होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। मात्र सावध भूमिका हे ठाकरे बंधू घेत आहेत का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। मात्र लवकरच युतीची घोषणा करण्यात येणार आहे। युतीची घोषणा एक मेळाव्यातून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। खरं तर पत्रकार परिषदेतून ही माहिती समोर येईल असं म्हटलं गेलं होतं। मात्र उद्धव ठाकरे हे मेळाव्यावरती ठाम आहे, त्यामुळे एक मेळाव्यासाठी बंदिस्त सभागृह किंवा मैदान याची चाचपणी सुरू आहे। दरम्यान 2 दिवसांमध्ये या संदर्भातील घोषणा होईल। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि या युतीच्या घोषणेच्या दिवशीच खरं तर ठाकरे बंधूंचा जाहीरनामा हा निवडणुकीच्या दृष्टीने काय असणार आहे या संदर्भातील घोषणासुद्धा होणार आहे। मात्र आणखी काही दिवस वाट पाहावं लागणार का असा प्रश्न खरं तर उद्धव ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल यांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा उपस्थित केला जातोय। त्याचप्रमाणे सर्वांना या युतीच्या घोषणेचे वेध लागल्याचं पाहायला मिळतंय। लागवी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। युतीच्या घोषणेकरता उद्याचा मुहूर्त गाठण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्या दृष्टिकोनातून शिवतीर्थ असू दे किंवा मातोश्री या ठिकाणी मात्र बैठकांचं सत्र हे सुरू झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।